स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म अर्ज ऑनलाईन भरले होते, त्याचे व्हेरिफिकेशन चालू आहे. त्या व्हेरिफिकेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे फॉर्म जास्त प्रमाणात रिजेक्ट होत आहेत, त्याचे मुख्य कारण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म भरले होते, ते आता काही कारणाने रिजेक्ट होत आहेत व काही चांगल्या प्रमाणे भरलेले फॉर्म अप्रूव्हल होत आहेत. यात मुख्य म्हणजे नाव व पत्ता आणि बँक माहिती म्हणजे सर्वच फॉर्म आपण जर मराठीमध्ये भरला असेल, तर तो फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता जास्त झाली आहे. असेच दुसऱ्यांना पण मेसेज येत आहेत. ते आज आपण पाहू. इथे एक व्यक्तींना हे मेसेज म्हणजे रिजेक्शनचा कारण आलं आहे. त्यांची कारण आहे नाव, पत्ता आणि बँक माहिती मराठीमध्ये भरली आहे, इंग्लिशमध्ये भरावे. हे शेरा त्यांना भेटलेलं आहे. दुसरं पाहू. त्यानंतर यांना मराठीमध्ये नाव भरला आहे, इंग्रजी भरावे. हे कारण भेटलेलं आहे. त्यानंतर यांना फिल ऑल फॉर्म इन्फॉर्मेशन इन ओन्ली इंग्लिश अँड सबमिट अगेन म्हणजेच हे जे तपासणारे अधिकारी आहेत हे वेगळे-वेगळे आहेत. त्यांनी वेगळे-वेगळे शेरा दिला आहे. पण त्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे मित्रांनो, ते म्हणजे इंग्रजीमध्ये फॉर्म भरलेले नाही. मग हे फॉर्म मराठीमध्ये भरलेले होते. त्यामुळे हे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, जेव्हा पण आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत असाल, तर ते मराठी भाषेमध्ये न भरता इंग्लिशमध्ये भरावे. म्हणून कारण ते पुन्हा रिजेक्ट होत नाही. धन्यवाद.